नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 2 नोव्हेंबर 2023 वार गुरुवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने. ध्येय कितीही उंच असले तरी मार्ग नेहमी पायाखाली असतो. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही. मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल. तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा. कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे. कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे. कलम 93 हक्क न सांगितलेल्या गुराढोरांची विक्री. कलम 99 सडकेसंबंधीचे नियम न पाळणे. कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे. कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे. अन्वय पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही. पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल. तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. आयुक्त महानगरपालिका अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषणाने देशातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याच आंदोलनाला राज्यभरातील अनेक जिल्ह्यातील मराठा समाजसह अनेक पक्ष संघटना पाठिंबा देत आहे. आता अमरावती येथील मराठा समाज बांधवांनी सुद्धा पाठिंबा देत पंचवटी चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने लवकर मागणी करावी अन्यथा अमरावती जिल्ह्यात सुद्धा उग्र आंदोलन करू असा इशारा सरकारला देण्यात आला. आता संपूर्ण महाराष्ट्रात एक मराठा लाख मराठा हा स्वर ऐकायला मिळत आहे. मराठा आरक्षण मागणी घेऊन अनेक जिल्ह्यात जाळपोळीच्या घटनेला सुरुवात करण्यात आली. बीड, सातारासह अनेक जिल्ह्यात याच आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. अशात अमरावती शहरात सुद्धा संविधानिक आंदोलन करण्यात आले. पंचवटी चौक येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवाजी महाराज की जय. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा. जय भवानी, जय शिवाजी. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा. जय भवानी, जय शिवाजी. एक मराठा लाख मराठा. सरकारने जर तात्काळ सर्व मागण्या पूर्ण केल्या नाही तर येत्या 3 नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणाला सुरुवात करण्यात येईल
असा इशारा आंदोलकांनी दिला. राहुल जाधव, जरांगे पाटलांचं जे महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे त्याला समर्थन म्हणून आम्ही इथं आज एक दिवसीय आंदोलन केलेलं आहे. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव यांना अभिवादन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांचं की भाऊसाहेब पंजाबराव हे OBC आरक्षणाचे प्रणेते आहे, त्यामुळं त्यांना हार अर्पण करून आम्ही आज आंदोलन चालू केलेलं आहे आणि जरांगे पाटलाला समर्थन म्हणून हे आंदोलन आहे इथे. तर एक दिवसीय आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे, पण जर सरकारने आमचे जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. धरणे आंदोलन आहे की काय उपोषण काय केलं? धरणे आंदोलन आहे. तीव्र आंदोलन म्हणजे कशी पद्धतीने आपण म्हणजे आता आक्रमक भूमिका घ्यायला लागेल आम्हाला काही ना काही. आमचं जर मागणी काय आपली? OBC मध्ये आम्हाला समाविष्ट करण्यात यावं. काय वाटते आपल्याला? आज राज्य सरकार बैठक घेत आहे, याच विषयावर होईल मागणी पूर्ण होईल काय वाटते आपल्याला? आता मराठ्यांची समजा आक्रोश बघून तर सरकारला हे करा म्हणजे वाटतं मला भेटन म्हणून. आता ते कसं भेटतं हे सांगू शकत नाही. जिल्हा स्त्री रुग्णालयात कंत्राटी कामगारांना पुन्हा सामावून घेण्याची मागणी घेऊन 2 नोव्हेंबरला प्रहार कामगार संघटना वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाळे यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करीत आहे, मात्र अद्यापपर्यंत आदेश प्राप्त झाले नाही. अशात पुन्हा ठिय्या देणार असल्याचे वक्तव्य केल्याने तुम्ही येथे ठिय्या द्या, मी दुसऱ्या खोलीत बसतो अशा शब्दात डॉक्टर सौंदाळे यांनी उत्तर दिले. अखेर काही वेळाने आमदार बच्चू कडूसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फोनवर चर्चा करून 6 कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात गेल्या 15 महिन्यापासून 12 सफाई कामगार महिला सह वॉर्ड बॉय यांना कमी करण्यात आले असल्याने यातील काहींना रुग्णालय प्रशासनाने आता कंत्राटी पद्धतीने नोकरीवर सामावून घेतले. मात्र त्यातील 6 कामगारांना अद्यापही नोकरीवर सामावून न घेतल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली. आता दिवाळी सण असल्याने दिवाळीसुद्धा अंधारात जाण्याची भीती निर्माण करण्यात आली. याच उर्वरित 6 कामगार महिलांना कंत्राटी पद्धतीने रुग्णालयात सामावून घेण्याच्या मागणी निवेदन अनेकदा दिल्यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही. अशात आता प्रहार कामगार संघटनेचे गौरव ठाकरे, अजय वाकोडे यांच्या नेतृत्वात 2 नोव्हेंबरला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाळे यांच्या दालनासमोर 6 महिला कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी सिटी कोतवाली पोलिसांनी धाव घेऊन गौरव ठाकरे, अजय वाकोडे यांची डॉक्टर दिलीप सौंदाळे यांच्यासोबत बैठक लावण्यात आली. बैठकीत कामगारांना सेवेत का रुजू केले जात नाही असा प्रश्न करण्यात आला. इतर कंत्राटी कामगारांना याआधी नोकरीवर सामावून घेतले. उर्वरित 6 कामगारकरिता वरिष्ठ विभागाची मान्यता नसल्याने आपण निर्णय घेऊ शकत नाही असे डॉक्टर दिलीप सौंदाळे यांनी सांगितले. मागणी पूर्ण करा अन्यथा आम्ही येथेच ठिय्या देऊ असे म्हटले असता तुम्ही येथे ठिय्या द्या, मी बाहेर बसतो अशा आपल्या शैलीतून डॉक्टर दिलीप सौंदाळे यांनी उत्तर दिले. काही वेळाने आमदार बच्चू कडू आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फोनवर चर्चा करून 6 कामगारांच्या मागणीचे निवेदन वरिष्ठकडे पाठवण्यात येणार, त्याविषयी पाठपुरावा करणार अशी प्रतिक्रिया डॉक्टर सौंदाळे यांनी स्पष्ट केल्याने ठिय्या आंदोलन रद्द करण्यात आले. आपल्याकडे वुमन्स हॉस्पिटल इथं जे स्वच्छतेचे कर्मचारी आहेत त्यांना ते मागे कामावर होते, त्यानंतर पुन्हा कंपनी बदलल्यामुळे त्यांचे पोस्ट कमी झालेले आहेत. त्या लोकांनी कामावर घेण्यासाठी मग ठिय्या आंदोलन केलं होतं. पण आपल्याकडे शासनाकडे याचा पाठपुरावा चालू आहे. जसं याबद्दल पोस्ट येतील त्यांना आपण सामावून घेऊ आणि याबद्दल उपसंचालक यांच्याशी आपली चर्चा झालेली आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये एक बैठक त्यासाठी ठेवलेली आहे. नमस्कार, गौरव ठाकरे, प्रहार कामगार जिल्हा अध्यक्ष. आज 2 वर्षापासून प्रलंबित असलेली एक मागणी डफरीन जिल्हास्तरीय रुग्णालय अमरावतीतील सफाई कामगार कंत्राटी कर्मचाऱ्याच्या विषयावर आम्ही गेल्या 2 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत आहोत. बरेचसे आंदोलन झाले, बरेचसे ठिय्या आंदोलन झाले. आज पुन्हा त्याच धर्तीवर 6 सुरक्षा रक्षकांची जे प्रलंबित मागणी आमच्या CS साहेबांकडे बाकी राहिलेली आहे, त्या एका मागणीसाठी आम्ही आज दिनांक 2 तारखेला त्यांच्या इथे ठिय्या आंदोलन घेतलं. त्या ठिय्या आंदोलनामध्ये त्यांनी उपसंचालक, आरोग्य उपसंचालक मॅडम वारे मॅडम यांच्याशी चर्चा करून आणि श्री नामदार बच्चूभाऊ कडू यांच्याशी चर्चा करून 7 तारखेला एक सर्व कर्मचारी MS, CS आणि DD मॅडम म्हणजे उपसंचालक आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून त्या विषयावर तोडगा काढण्याचं एक आश्वासन दिलं आहे
आणि त्या आश्वासनाला पुन्हा एक 7 दिवसाचा वेळ घेऊन आम्ही हे आंदोलन आज इथे समाप्त करत आहे. मागणी काय होती? मागणी सुरक्षा कर्मचाऱ्यांना 6 कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्वरत कामावर रुजू करून घेण्याबाबत हे 2 वर्षापासून या टेंडर प्रक्रियेमध्ये त्या 6 जणांना कामावरून कमी करण्यात आलं होतं. पुन्हा आता त्यांना घेण्यात यावं यासाठी आपली वारंवार त्यांना निवेदन चालू होते आणि येणाऱ्या ह्या 7 दिवसानंतर 8 तारखेला किंवा 7 तारखेला त्यांनी याच्यावर ठोस निर्णय न घेतला आम्ही आमरण उपोषणाला सुद्धा पुढे जाऊ. राज्य सरकारने दरवर्षी संताजी जगनाडे महाराज यांच्या नावाने 1 लाख रुपयाचा पुरस्कार जाहीर करावा, यासोबतच अनेक प्रलंबित मागण्या प्रशासनाने पूर्ण कराव्या ही माहिती स्पष्ट करून येणाऱ्या 31 डिसेंबरला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सर्व शाखीय तेली समाज राज्यस्तरीय उपवधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला जिल्ह्यातून 1000 उपवधू वर उपस्थित राहणार असल्याची माहिती सुद्धा पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली. उपवधू वर परिचय मेळावा अंबानगरीमध्ये संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे. मेळाव्याचे मोर्शी रोड हे स्थान सांस्कृतिक भवन हे ठरवण्यात आले आहे आणि जवळपास 1000च्या वर उपवधू वर दाखल होणार आहे त्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात हे आयोजन केल्यात आहे. आयोजनामध्ये समाजाची सगळी मंडळी राजेशजी शिरभाते, प्रकाशजी बनासे, संजयजी मापले, गाडबैल साहेब, किशोरजी जिरापुरे सगळी मंडळी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपला सहभाग देत आहे. तसेच मल्टी कलर रेशीम काठी पुर्या सदा मंगलमची प्रकाशन होणार आहे. त्याच्यामध्ये 1000 वधूवर त्याच्यामध्ये परिचय पत्र छापण्यात येत आहे आणि त्या दिवशी मोठ्या प्रमाणात समाज बंधू भगिनी व वरिष्ठ समाज बांधव हे त्या कार्यक्रमाला हजर होणार आहे. आजकालच्या पिढीमध्ये सर्व लोक म्हणजे नोकरीसाठी पुन्हा मुंबई, दिल्ली, बेंगलोर इथे शिफ्ट झालेले आहेत. इव्हन फॉरेनमध्ये पण आहे आणि त्यांना वधूवर आणि याच्यासाठी सोयीचं व्हावं म्हणून दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही घेत असतो की त्यांना ऑनलाईन पण आम्ही ही माहिती देतो जेणेकरून बा फॉरेनमध्ये सुद्धा त्यांना जर वधू किंवा वर पाहिजे नसेल तर त्यांना आम्ही ती माहिती पुरवतो. जे गुरुवारी जे हत्याकांड घडलं होतं, दुर्दैवानं घडलं होतं, ते सुद्धा आरक्षण खऱ्या अर्थानं ओबीसी मधून मायनस केलं आहे. आज काही जिल्ह्यांमध्ये आरक्षण 19% जवळपास आरक्षण आहे आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्यावं याच्यात आमचं मत, प्रामाणिक मत आहे की त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. पण ओबीसी मधून त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये ही सुद्धा खऱ्या अर्थानं मागणी या माध्यमातून खरं आम्ही तुमच्या प्रसार माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्ही करतोय. आणि म्हणून ज्या बसेसची खऱ्या अर्थानं जाळपोळ होत आहे, उद्या आपल्याला त्याच बसेसची वाट पाहावं लागते की या बसेसनं मला जायचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला डिमांड जरी करायची असेल तर त्या डिमांड लोकशाही पद्धतीने, कारण की ही मागणी की आजची नाही, ही मागणी पूर्वीच्या सरकारमध्ये सुद्धा ही मागणी होती. ही मागणी आता पुढे जोर पकडलेली आहे आणि म्हणून अमरावती जिल्हा तेली समिती संदीप क्षीरसागर आणि ज्या जनप्रतिनिधींच्या घरावर उमेदवार होत असेल त्याचा आम्ही खऱ्यानं जाहीर निषेध करतो. तुम्हाला भारतीय संस्कृती सण उत्सव इतकंच वेगवेगळ्या व्रतवैकल्यांना असतं. महिला पुरुष आवर्जून ही व्रत करत असतात. करवा चौथ हे व्रत आहे. पती पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवणारं हे व्रत आहे. धार्मिक दृष्ट्या या व्रताला विशेष महत्त्व आहे. करवा चौथ हा महिलांचा मोठा सण आहे. या दिवशी स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी निर्जल उपवास करतात. असे मानले जाते की हे व्रत प्रथम माता पार्वतीने भगवान शिवसाठी पाळले होते. या व्रतामुळे त्याला शाश्वत सौभाग्य प्राप्त झाले. तेव्हापासून महिलांमध्ये हे व्रत ठेवण्याची परंपरा सुरू झाली. असाच करवा चौथ कार्यक्रम शहरातील राजस्थानी हितकारक मंडळाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रामदेव बाबा मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केला. मंडळाच्या अध्यक्षा उर्मिला कलंत्री यांनी करवा चौथ बद्दल माहिती स्पष्ट केली.
छोड़ो पानी दीवलो रेशम केरी बातने सवागन केरियो से चुटकीरा कालो कमली काच वीगर मोतियारो हार में सवागन केरियो से चुटकीरा काली कमली काच वीगर मोतियारो हार में सवागन केरियो से चुटकीरा रेशम केरी बात एक रेशम केरी बात में सवागन जोड़ियों से चुटकीरा एक फोटो खींच लो भैया, ये कल देने काम आएगा। ये ले भैया। ठीक है ठीक है ठीक है ठीक है फोटो ले भाभी वो टेबल पे बोलूँगी कल वो देना फोटो। हाँ लाइट होगा वो देखो लाइट है वो घर की लाइट है लाइट की चांद है ना है चांद वो घर की लाइट है वो लक्ष्मी हमें मेरा ले लो हमने जो कोजागिरी पर्व मनाया था, गरबा जो करे थे, उसमें हमको सहयोग दिया था हमारी शिल्पाजी राठी, डॉक्टर शिल्पाजी राठी। इनका हम राजस्थानी हितकारक महिला मंडल की ओर से मोमेंट देके स्वागत करते हैं और बुके देके स्वागत करते हैं। बहुत बहुत बधाई हो शिल्पा मैम, बहुत बहुत बधाई। हितकारक मंडल के कोषाध्यक्ष राधिका अटल, जो अभी हम लोग को 1.5 साल कंप्लीट हो रहा है, लेकिन हम लोग के जो प्रोग्राम होते हैं वो हम काफ़ी कोशिश करते हैं कि बहुत अच्छे से अच्छा करें और हमें सभी का सहयोग बहुत ज़्यादा मिलता है। ये हमारे लिए खुश नसीब की बात है। आज करवा चौथ के दिन हमने रामदेव बाबा के मंदिर में उद्यापन करने का सोचा और हमारा प्रोग्राम ये सफल हो गया। इसके लिए हम सभी को और रामदेव बाबा के मंडल को सभी को हम धन्यवाद करते हैं। और आज का हमारा प्रोग्राम आप लोगों के सामने है और बहुत अच्छा है। ओके, थैंक मैं उर्मिला क्रांति, अध्यक्ष राजस्थानी हितकारक महिला मंडल।
राजस्थानी हितकारक महिला मंडल की ये विशेषता है कि हम हर त्योहार, हर उत्सव बड़े परंपरागत चार रीति से मनाते हैं और हमारी सखियों के साथ में सामूहिक रूप में मनाते हैं, तो उसका आनंद हमारा और द्विगुणित होता है। आज का ये ही हमारा करवा चौथ का पर्व, जो हमारी जो सखियां हैं दिन भर व्रत रख के चांद दिखने के बाद पूजा करके एक में को करवा पिला के उसका संपन्न करती है, अपना व्रत संपन्न करती है और एक में को खुशियाँ बांटती है। आज ये रामदेव बाबा मंदिर में आज हमारे रामदेव बाबा मंदिर में ये उजवने हो रहे हैं। हमको रामदेव बाबा मंदिर संस्थान का सभी का बहुत सहयोग प्राप्त हो रहा है और साथ में हमारे सभी प्रोजेक्ट डायरेक्टर, एक हमारा एक टीम वर्क है, वो जो टीम हमारी है वो बड़ी मजबूत है। बहुत खुशी से सभी सखियाँ हमारे साथ काम करती है जब हमारा ये प्रोग्राम सही तरह से सक्सेस होता है। धन्यवाद। गोरगरिबांच्या घरात सुद्धा दिवाळी गोडव्याने साजरी व्हावी हा उद्देश ठेवून गेल्या अनेक वर्षांपासून युवा स्वाभिमान पक्षाच्या किराणा किट वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे। आता पुन्हा खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या संकल्पनेतून यावर्षी सुद्धा गोरगरीब जनतेत किराणा वाटपाला सुरुवात करण्यात आली। 2 नोव्हेंबरला खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते संजय गांधी पंचशील नगरात किराणा वाटप करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। अनेक नागरिकांना खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते दिवाळीची भेट म्हणून किराणा भेट देऊन अनेकांची आपुलकीने विचारणा करण्यात आली। दिवाळी किराणा किट मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला। अमरावती जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, श्रमजीवी, कष्टकरी, गोरगरीब गरजूंच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या स्वनिधीतून 2 लाख कुटुंबियांना मोफत किराणा वितरण करण्याचा उद्देश असून खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते 2 नोव्हेंबरला संजय गांधी नगर, पंचशील नगरात किराणा किट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला। युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी 1 नोव्हेंबरपासून अमरावती बडनेरा शहरातील विविध भागात जाऊन किराणा किट वाटपाला सुरुवात करण्यात आली। याकरिता शहरातील 5 भव्य गोडाऊनमध्ये किराणा पॅकिंगचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून शेकडो कामगार किराणा पॅकिंग कामाला लागले आहे। अशातच 2 नोव्हेंबरच्या दुपारी खासदार नवनीत राणा स्वतः पंचशील नगरात जाऊन अनेक गोरगरिबांना घरपोच किराणा किट वाटप करण्यात आला। यावेळी नागरिकांनी सुद्धा एका रांगेत उभे राहून किराणा किट स्वीकारली। यावेळी दिवाळीच्या पर्वावर खांब नवनीत राणा यांनी दिवाळीची महत्त्वपूर्ण भेट दिल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसून आला। अनेकांनी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांचे आभार मानले। किराणा वाटपावरून विरोधक वेगळी टीका करीत असल्याने त्यांनी मात्र खासदार नवनीत राणा आपल्या प्रतिक्रियामधून सडेतोड प्रत्युत्तर दिले। आधी आपण 1 किलो साखर तरी वाटून पहा, मग समजेल, अशा शब्दात खासदार नवनीत राणा विरोधकांना उत्तर दिले। आपला दरवर्षीचं आमच्या घरात जर गोड दिवाळी होत आहे, आमच्या घरात सुखाची जर दिया लागत आहे, तर आमचे सगळे लोकांच्या घरी ज्यांना गरजा आहे, ज्यांना जे गरजू लोक आहेत त्यांच्या घरापर्यंत गेल्या रवीजी 13 ते 14-15 वर्षापासून हे सतत आम्ही करत आहे की दिवाळी आमचेच फक्त घरात नाही, आपले जेवढेही लोक आहेत ज्यांना ॲक्च्युली गरज आहे त्या लोकांपर्यंत आपण हे किराणा पोचवतो आणि कोणतीही भानगडी होत नाही। प्रेमाने घेणारे लोक एवढे संतुष्ट झाले आहे की दरवर्षी हे किराणा येते आणि याच्यामध्ये 13-14 आयटम आहे। त्याच्यात साखर आहे, चण्याची डाळ आहे, लाडू ज्यांना बनवतो आपण फराळ बनतो आपल्या विदर्भात आणि त्या पद्धतीने त्याच्यात खूप साऱ्या तेल आहे आणि साखर आहे, पोहे आहे, चिवड्याचा आयटम आपण म्हणू शकतो। हे सगळी गोष्टी मिळून 13 आणि ब्रेडसुद्धा त्याच्यामध्ये यावेळीच टाकलेले आहे। 14-15 आयटम त्याच्यामध्ये आहे आणि बरेचसे लोक याच्यावर बोलतात। तर मला असं वाटतं आम्ही 1.5 ते 2 लाखपर्यंत हा पूर्ण किराणा 13-14 किलो हे असते। तर कोणी 1 मूठ साखर नक्की त्यांनी वाटप केली पाहिजे आणि मन करून या किराण्यावर काहीतरी बोललं पाहिजे। मला वाटते जेव्हा आम्ही किराणा देतो, जे लोकांना गरजा असतात त्यांच्या चेहऱ्यावर जी स्माईल राहते ते पाहण्याजोगती असते।
जर त्यांना गरज नसली ना तर ते पावत्या एक वर्ष मागच्या वर्षाची या वर्षी सुद्धा सांभाळून ठेवतात. सांभाळणारे लोक जर एक पावती जे रोज मजदुरीवर जातात, शेतकरी आहे, शेतमजदूर आहे, आदिवासी आहे, या पूर्ण लोकांना आम्हाला जिथे वाटतं की या परिसराला गरजेचं आहे तिथे आम्ही दरवर्षी याचप्रमाणे वाटप करतो. हा, मला वाटतं की आता आम्ही खूप बिफोर दिवाळीची सुरुवात केलेली आहे. कालपासून याची सुरुवात झाली. आज मी वाटपला आहे, उद्या रवी भाऊ राहील, तर कंटिन्यू आम्ही एकमेक ऑल्टरनेटिव्ह सकाळ संध्याकाळ आम्ही असं वाटप करू. पण सकाळपासून ते रात्रीपर्यंत वाटप राहील आणि जोपर्यंत आमचं जे 1.5 लाख लोकांचं वाटप आहे जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तिथपर्यंत हे चालू राहील. मग काही दिवाळीचे अगोदर होतील, काही दिवाळीचे काही दिवसानंतरपर्यंत चालतील. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अचलपूर तालुक्यातील चमक बुजुर्ग ग्रामपंचायत येथील जागेवर असलेले अतिक्रमण काढण्यात यावे ही मागणी घेऊन याच गावातील माजी उपसरपंच मंजू सातंगे यांनी आपल्या चिमुकल्या मुलांना घेऊन ग्रामपंचायत समोर गेल्या 4 दिवसापासून उपोषणाला सुरुवात केली आहे. याच ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच माया इंगडे यांच्या कार्यकाळात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत प्रशासनाने चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम चमक बुद्रुक येथील ग्रामपंचायत समोर माजी उपसरपंच मंजू सातंगे कळसकर यांनी आपल्या लहान मुलासहित मागील 4 दिवसापासून उपोषणाची सुरुवात केली आहे. त्यांच्या विविध मागण्यापैकी प्रमुख मागणी ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर नियमाबाह्य अतिक्रमण त्वरित करण्यात यावे अशी आहे. माजी सरपंच मायाताई इंगडे यांच्या कार्यकाळात सचिव सोबत संगमत करून अनेक गैरव्यवहार झाले असा त्यांनी आरोप केला. शक्ती प्रदत्त समितीकडे चुकीचा अहवाल सादर केल्यामुळे ग्रामपंचायत मालकीची सार्वजनिक जागा हडपण्यासाठी डाव रचणाऱ्या तत्कालीन सचिव राजेश इंगडे यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली. त्या प्रस्तावाची शहानिशा न करता तो शक्ती प्रदत्त समितीने नियमाकुल केलेला आहे. त्यामुळे मला तो प्रस्ताव रद्द करून पाहिजे आणि ज्या जागेवर मी हायकोर्टामध्ये स्टेटस को आणला आहे त्या जागेवर जे बांधकाम केलेलं आहे 14/1/2022 ते बांधकाम मला काढून पाहिजे. आणि माझी दुसरी मागणी जी अशी आहे, मी उपसरपंच असताना ग्रामपंचायत मधल्या सर्व निधीच्या व्यवहाराची चौकशी करून मला चौकशी अहवाल पाहिजे होता. तो यांनी आजपर्यंत दिला नाही. मी यांच्या वारंवार पत्रव्यवहार केले, यांच्या भेटी घेतल्या, पण यांनी आजपर्यंत मला चौकशी अहवाल दिला नाही. शासनाच्या रकमेचा अपहार झालेला आहे. यांना त्याची काहीच ही नाही वाटली. मी वारंवार जिल्हा परिषद, पंचायत समिती, SDO, तहसीलदार, कलेक्टर ऑफिस, कमिशनर ऑफिस आणि जिल्हा परिषद यांना मी पत्रव्यवहार केला की स्टेटस को नंतर जे बांधकाम चालू आहे ते तुम्ही काढून टाका. त्यांनी त्याच्यावर ग्रामपंचायतीने किंवा येणं कोणतीच कारवाई केली नाही आणि जे तिथं बांधकाम तसेच्या तसं. याच्यानंतर माझ्यासोबत आणखी उपोषणाला बसू शकतात महिला. एकही प्रतिसाद नाही, काहीच नाही. कोणी माझ्या भेटीला आलं नाही, कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद नाही मिळाला. तेही त्यांचंही म्हणणं काहीच नाही, अजून भेटीला पण आले नाही. आणि ज्या सचिवानं हा नियमाकुलचा प्रस्ताव पाठवलेला आहे मला त्याला तर निलंबितच करायचं. सचिवाला निलंबितच करायचं आहे. तत्कालीन सचिव राजेश इंगडे यांना निलंबितच करायचं आहे. आणि ज्या अधिकाऱ्यानं चौकशी अहवाल आजपर्यंत केला नाही त्याच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. आणि मला या साधारण गोष्टीसाठी हायकोर्टापर्यंत जावं लागलं
त्याच्यासाठी मला लागलेला खर्च तोही मला या अधिकाऱ्यांपासून बसून. शक्ती प्रदत्त समितीने जरी सार्वजनिक जागा नियमाकुल करण्याचे आदेश दिले तरी उच्च न्यायालयाने मात्र सार्वजनिक जागा संबंधित दिलेल्या निर्णयानुसार स्टेटस कोची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. हे विशेष चमक बुद्रुक येथील ग्रामपंचायतमध्ये झालेल्या अनेक गैरव्यवहाराचे पुरावे उपोषणकर्ता यांच्याकडे असून सुद्धा पंचायत समिती तथा जिल्हा परिषद प्रशासन गैरव्यवहार करणाऱ्या संबंधितांवर कारवाई का करत नाही असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. चांदूर बाजार शहरात पुंडलिक बाबा क्रीडा मंडळ वतीने भव्य विदर्भस्तरीय कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले. या सामन्यात विदर्भातील तब्बल 100 कबड्डी संघाने सहभाग घेतला. यात अनेक संघात चुरशीची लढत होऊन अखेर चांदूर बाजार येथील जगदंब कबड्डी संघ अजिंक्य ठरला. पुंडलिक बाबा क्रीडा मंडळ कळाशी तर्फे घेण्यात आलेल्या विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धाकरिता विदर्भातील 100 पेक्षा जास्त संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. या कबड्डी स्पर्धेचे सुंदर असे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम क्रमांक बक्षीस 21,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 11,000 रुपये, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक 7,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक 4,000 असे संघाकरिता पारितोषिक ठेवण्यात आले होते. यामध्ये विदर्भातील नावाजलेल्या चांदूर बाजार येथील जगदंबा कबड्डी क्लब यांनी प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये 21,000 रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. जगदंबा कबड्डी क्लब हा सुयोग गोरले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून नेहमी विदर्भात आपली छाप सोडत असतो. यामधील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून चांदूर बाजार नाव उंचावले आहे. त्याकरिता कळाशी येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याने गावकऱ्यांतर्फे कौतुक करून सन्मान चिन्हे व पारितोषिक देण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट रेडर म्हणून जगदंबाचा खेळाडू साहिल भगत तर उत्कृष्ट डिफेंडर म्हणून ऋषी पोहकार यांना सन्मान चिन्हे देऊन गौरवण्यात आले. या कबड्डी क्लबमधील चेतन कडू, राज निभोकर, ऋषिकेश पोहकार, साहिल भगत, अभि पवार, स्वप्नील उल्ले, श्याम यावले, भूषण राऊत या सर्वांना गावकरी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. याकरिता अध्यक्ष संजय पाटील उर्फ जगदंब महाराज, उपाध्यक्ष सतीश उल्ले, सचिव सुयोग गोरले, अभिषेक अवसरमोले यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. कृषी निविष्ठा विक्रीबाबत आधीच कडक कारवाईची तरतूद असताना आता पुन्हा राज्य शासनाने कायद्यात आणखी दुरुस्ती करून जाचकटी लादण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे कृषी निविष्ठा विक्री करणे कृषी केंद्रांना अडचणीचे ठरणार आहे. या कायद्यातील जाचकटी रद्द करण्यासाठी कृषी केंद्र संचालकांनी कृषी केंद्र बंद आंदोलनाचे हत्यार उपसले असून पहिल्या टप्प्यात 2 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत राज्यासह चांदूर बाजार तालुक्यातील सर्व कृषी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शासनाने ठोस निर्णय घेऊन सदर जाचकटी रद्द केल्या नाही तर भविष्यात कृषी केंद्र बंदचा इशारा कृषी केंद्र संचालक संघटनेने चांदूर बाजार तहसीलदार गीतांजली गरड यांना निवेदन देऊन शासनाला दिला आहे. कृषी निविष्ठा विक्रीबाबत आधीच कडक कारवाईची तरतूद असताना आता पुन्हा राज्य शासनाने कायद्यात आणखी दुरुस्ती करून जाचकटी लादण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे कृषी निविष्ठा विक्री करणे कृषी केंद्रांना अडचणीचे ठरणार आहे. या कायद्यातील जाचकटी रद्द करण्यासाठी कृषी केंद्र संचालकांनी कृषी केंद्र बंद आंदोलनाचं हत्यार उपसले असून पहिल्या टप्प्यात 2 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत राज्यासह चांदूर बाजार तालुक्यातील सर्व कृषी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शासनाने ठोस निर्णय घेऊन सदर जाचक अटी रद्द केल्या नाही तर भविष्यात कृषी केंद्र बंदचा इशारा कृषी केंद्र संचालक संघटनेने चांदूर बाजार तहसीलदार गीतांजली गरड यांना निवेदन देऊन शासनाला दिला आहे. कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी सध्या प्रचलित असलेले कायदे पुरेसे असतानाही राज्य शासनाकडून विधेयक क्रमांक 40, 41, 42, 43 व 44 नुसार पुन्हा नवीन कायदे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रस्तावित कायद्यातील तरतुदी विक्रेत्यासाठी अत्यंत जाचक आहेत व त्यामुळे विक्री व्यवसाय करणे अशक्यप्राय होणार आहेत. राज्यातील विक्रेते हे कोणत्याही प्रकारच्या कृषी निविष्ठांचे उत्पादन करीत नाहीत. कृषी विभागाच्या मान्यताप्राप्त सीलबंद पार्किंगमध्ये खरेदी करून शेतकऱ्यांना सीलबंद पार्किंगमध्ये विक्री करीत असल्याने व कृषी विभाग मान्यताप्राप्त सीलबंद
व पार्किंगमधील निविष्ठांच्या दर्जाबाबत इत्यादी बाबत कृषी विक्रेत्यांना दोषी समजण्यात येऊ नये. तसेच योग्य निविष्ठा विकणारे कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर जबर बसवण्यासाठी अन्यायकारक कायदे विक्रेत्यावर लादू नयेत, अशी राज्यातील सर्व विक्रेत्यांची मागणी आहे. याला चांदूर बाजार तालुका कृषी सेवा संचालक संघटनेने पाठिंबा दिला असून बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. नमस्कार, मी विजय निकम, चांदूर बाजार तालुका कृषी निविष्ठा विक्रेता संघाचा अध्यक्ष या नात्याने आम्ही आज चांदूर बाजार तहसीलदार मॅडमना 2, 3 आणि 4 या 3 दिवसासाठी आम्ही एक प्रतिकात्मक बंद सरकारच्या अन्यायकारक ज्या काही नवीन कायदे सरकार बनवू पाहत आहे, ज्याच्यावर मागच्या 3 महिन्यापासून बऱ्याच मोठ्या प्रमाणात चर्चा चालू होती. आमच्या राज्य संघटनेनी आणि सर्व जिल्हा संघटनेनी सरकारसोबत या कायद्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात, ह्या कायद्यांची गरज आहे की नाही आहे याच्यासाठी मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्यात मागच्या 3 महिन्यात. पण तरीसुद्धा त्याला जसा पाहिजे तसा किंवा त्या कायद्यांना मागे घेण्यासाठी सरकारने कुठलीही पावले उचललेली नसल्यामुळे आम्ही पूर्ण राज्यभर आमची जी संघटना आहे, ज्याला आम्ही मापदा म्हणतो, महाराष्ट्र कृषी निविष्ठा विक्रेते जेवढे आहेत ते याचे सगळे मेंबर आहेत. जवळपास याच्यामध्ये 60-65 हजार मेंबर आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढच्या 3 दिवसामध्ये 2 नोव्हेंबर, 3 नोव्हेंबर आणि 4 नोव्हेंबर रोजी आमचा प्रतिकात्मक बंद आम्ही ठेवतो आहे. त्याचं निवेदन आम्ही आज आपण तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे. नेमके आपल्या मागण्या कुठल्या आहे? मागण्या याच्यामध्ये असं आहे की सरकारला शेतकऱ्यांना चांगला माल दिला गेला पाहिजे, ही काळजी जरूर आहे. पण ह्या काळजी करत असताना ही जी निविष्ठा जी कृषी केंद्राच्या मार्फत विकल्या जात असते, पूर्ण देशभरात शेतकऱ्यांसाठी जी निविष्ठा विकल्या जाते ती कृषी केंद्रांच्या मार्फत विकल्या जाते. ह्या कृषी केंद्रामध्ये येणारा माल हा सरकारने प्रमाणित केलेल्या, सरकारने लायसन्स दिलेल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समध्ये बनला जातो. त्यानंतर तो राज्य सरकार वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या राज्य सरकारच्या परमिशन्स घेतल्या जाते. त्याचं सॅम्पलिंग त्या फॅक्टरी लेवलपासून स्टेट लेवलपर्यंत आणि रिटेल लेवलपर्यंत सॅम्पलिंग केलं जातं. आणि तरीसुद्धा एखाद्या ठिकाणी कुठं बोंबाबोंब झाली, कारण 70,000 दुकानं आहे, 70,000 दुकानदार सगळेच्या सगळे इमानदार आहे असं आम्ही म्हणत नाही आहे. तसंच 70,000 दुकानदार, साधारणतः एक अप्रॉक्सिमेट फिगर देतो आहे मी, 70,000 म्हणजे, तर 70,000 दुकानदार सगळेच गुन्हेगार आहे असंही नाही होत ना. पूर्ण देश महाराष्ट्रामध्ये वर्षाकाठी किती केसेस दुकानदारांच्या वर स्पुरियस मटेरियल, बोगस मटेरियल विकताना आढळल्यामुळे होतात, त्याचा तुम्ही आढावा घ्या. 1%, 2% जर केसेस होत असतील तर तुम्ही 70,000 दुकानदारांच्या गळ्यात फास टाकायचा विचार करता, हे चुकीचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही हा बंद या ठिकाणी हे करतो. चांदूर बाजार तालुका कृषी सेवा संघटनेचे अध्यक्ष विजय निकम, उपाध्यक्ष संदीप ओतकर, विजय सोनारे, विकसिन टिंगणे, शुभम चौधरी, ललित कोठाडे, ऋषिकेश हिवसे, अंकुश देशमुख, दिनेश धाकडे, सुनील सावरकर, अरविंद वानखडे, विलास खंडारे, सुरेंद्र भुसकट, गौरव मळघे, प्रशांत मोहने, ओम पोहकार, जीवन शिरस्कार, अनिकेत घोरमाळे आदींच्या उपस्थितीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षण मागणीला जोर धरत आहे. अनेक जिल्ह्यात जाळपोळ केली जात असताना मनोज जरांगे हे गेल्या 8 दिवसापासून उपोषणास बसले आहे. आता मात्र पुन्हा आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीला सुरुवात झाली आहे. दर्यापूर तहसील कार्यालयासमोर विशाल बागडे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आदिवासी कोळी महादेव समाजाला सुलभपणे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र मिळावे व कोणीही कुठल्याही प्रकारची अडवणूक करू नये याकरिता संस्थेने निजामकालीन, ब्रिटिशकालीन शासकीय अधिकृत महत्त्वपूर्ण दस्तऐवज निवेदनासह शासनात पुरावे सादर केले.
याबाबत निरंतर पाठपुरावा करीत असताना सुद्धा प्रदीर्घ कालावधीनंतर कार्यवाही प्रलंबितच आहे. यामुळे आता मराठा समाज आरक्षणानंतर आदिवासी कोळी महादेव समाज आंदोलन करण्यास पुढे असल्याचे दिसून येत आहे. मी संदीप बगाडे, कोळी समाज विदर्भ अध्यक्ष म्हणून काम करतो. गेल्या अनेक वर्षांपासून जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे समाजाच्या ज्या विद्यार्थ्यांचं दाखल्यासाठी होत असलेली पिळवणूक ही थांबवण्यासाठी तहसीलदार साहेबांना व EDO साहेबांना आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे. यांनी जातीचा दाखला आणि वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या देण्यात यावे याकरता आमरण उपोषणासाठी आम्ही इथं बसलेलो आहे. जय वाल्मिकी. आणि कोळ्यांच्या मनगटात असलेली ताकद म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे. मी दिनांक 23/10/2023 रोजी तहसील कार्यालयामार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन सादर केले होते की 7 दिवसाच्या आत आपण कोळी महादेव समाजाचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र विना अट देण्यात यावे, अन्यथा मी दिनांक 1 तारखेपासून उपोषणाला बसणार आहे. आणि शासनाने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज मला उपोषणावर बसावे लागले आहे. तरी शासनाला माझी ही विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर विना अट जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. हर हर महादेव. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील दर्यापूर तहसील कार्यालयासमोर विशाल बगाडे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जातीचा समुदाय राहतो, जे नागरिक राहतात ते कोळी महादेव अनुसूचित जमातीचे आहेत. हे इंग्रजकालीन साहित्यात सापडते आणि तेही शासकीय साहित्य असे आहे. परंतु यापूर्वीही आम्ही हे सर्व पुरावे माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय कमिशनर साहेब यांना सादर केले, परंतु आमच्या अडचणी आजपर्यंत त्यातून काही निष्पन्न झाले नाही त्या बैठकीतून. त्यामुळे श्री विशाल बगाडे यांना हे आमरण उपोषणाच्या आंदोलनास सुरुवात करावी लागली आणि आता तरी प्रशासनास जाग येईल, त्यांना या निद्रेतून उठवल्या ते जातील आणि कोळी महादेव अनुसूचित जमातीस न्याय देऊन ते इथे कोळी महादेव अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वितरित करतील, तसेच त्याची वैधता मिळणे सुकर होईल अशी आम्हाला आशा वाटते आणि आम्ही अशीच विनंती शासनास करतो आहोत. धन्यवाद. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर गावातील नदीच्या पात्रातून अवैध वाळू तस्करी होत असल्याने 2 नोव्हेंबरला अचानक महसूल विभागाच्या पथकाने धाडी टाकून ट्रक जप्त करून धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईने भातकुली तालुक्यात अवैध वाळू तस्करी टोळीचे चांगलेच धाबे दणाणले आहे. अवैध तस्करी हे मध्यरात्रीच्या वेळेत होत असल्याने महसूल विभागाने सुद्धा रात्रीच धाडी टाकून बेधडक कारवाई करण्यात आली. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील पूर्णा नदी पात्रामधून अवैधरित्या वाळूची तस्करी करणारा ट्रक महसूल विभागाच्या पथकाने सापळा रचून 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 11 वाजताच्या सुमारास जप्त करण्यात आला. ट्रक क्रमांक MH43F0220 च्या चालकाला ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईकरिता खोलापूर पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आले. कारवाईमुळे अवैधरित्या वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले. तसेच यावेळी तहसीलदार अजित कुमार एडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार चंद्रकांत मेश्राम, मंडळ अधिकारी विजय धर्मासरे, तलाठी गजानन हिवसे, तलाठी संजय पवार, कोतवाली अभिजित मकेश्वर तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील अनेक नदीच्या पात्रातून अवैध वाळू तस्करी केली जात आहे. विशेष म्हणजे महसूल विभागासह पोलीस विभाग दिवसारेखी करीत असल्याने अनेक वाळू तस्करी रात्रीच्या वेळी तस्करी करीत आहे. अशातच मंगरुळ दस्तागीर पोलिसांनी सापळा रचून वाळू घाटातून तस्करी होत असल्याने छापा टाकून तब्बल 5 लाखांचा माल जप्त करण्यात यश प्राप्त झाले. या कारवाईत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. वाळू घाटांचा लिलाव न झाल्याने अवैध वाळू तस्करीला उधाण आले आहेत. अशातच नुकताच अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी नजर ठेवून वाळू तस्करीवर धडक कारवाई केली आहे. चिंचोली वाळू घाटावरून अवैधपणे वाळू तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्रीच्या वेळी पोलीस गस्तीवर असताना त्यांना वाळू ट्रक आढळून आला. त्याची चौकशी केली असता त्यामध्ये अवैधपणे वाळू साठा आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे.
तर 5 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या संदर्भात अधिक तपास सध्या पोलीस करीत आहेत. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.